कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी विभागात कार्यरत असणाऱ्या माथाडी कामगारांनी दरवाढी संदर्भात 2017-18 मध्ये नियोजन केलं होतं। ग्रेन मर्चंट असोसिएशन आणि युनियन यांच्या दरम्यान दरवर्षी 8% दरवाढीचा निर्णय झाला होता। यंदाच्या वर्षी मात्र व्यापाऱ्यांनी याबाबत घुमजाव केल्यानं दरवाढीवर ठाम असलेल्या माथाडी कामगारांनी गेल्या 2 दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू ठेवले। याबाबत बुधवारी सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्यासह बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी इथल्या धान्य व्यापारातील महत्त्वाचा घटक असलेल्या माथाडी कामगारांनी गेल्या 2 दिवसांपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे धान्य व्यवसाय ठप्प होऊ लागलाय। 2017 आणि 18 या वर्षी माथाडी मंडळ आणि ग्रेन मर्चंट असोसिएशन यांच्यात करार होऊन दरवर्षी 8% प्रमाणे दरवाढ देण्याचं निश्चित झालं होतं। यंदा मात्र हा करार भंग झाला। कोरोना संसर्गाचं कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी यंदाच्या वर्षी दरवाढ देणं योग्य नसल्याचं स्पष्ट केलंय। त्याविरोधात लक्ष्मीपुरी विभागातील माथाडी कामगारांनी गेल्या 2 दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारलंय। लक्ष्मीपुरी धान्य लाईन इथं यापैकी काही माथाडी कामगारांनी माल भरण्याचं काम केल्यानंतर इतर कामगारांनी त्यांना अटकाव केला, त्यामुळे काही काळ वाद झाला। दरम्यान यावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्याबरोबर बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं।